आकाशवाणी पुणे. माधुरी कुलकर्णी सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. उपचार सुरू असलेल्या कोविड-19 रुग्णांची पुण्यातली संख्या मुंबईच्या दुप्पट. रुग्णसंख्या वाढीची गती मंदावली असली तरी मुंबईतला मृत्यूदर राज्यात सर्वाधिक. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांमध्ये दिवाळीनंतर 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार. 7 महिन्यांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यातली पर्यटन स्थळं पुन्हा गजबजली आणि कोरोना काळात तब्बल 197 कोटी रुपयांची वीज बिलं थकली. आता सविस्तर बातम्या. पुण्यातल्या कोविड-19च्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता उपचार सुरू असलेल्या मुंबईतल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दुपटीहून अधिक आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं काल संध्याकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात 58,365 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 28,108 आहे. संपूर्ण राज्यात सध्या 2,55,281 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकंदर बाधितांच्या संख्येबाबतही पुण्यानं मुंबईला कधीच मागे टाकलं आहे. काल राज्यात 13,702 नवीन रुग्णांचं निदान झालं. त्यामुळे कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकंदर संख्या 14,43,409 झाली. यापैकी निम्म्याहून अधिक कोरोनाबाधित पुणे, मुंबई आणि ठाण्यातले आहेत. बहुतेक सर्व जिल्ह्यातली एकंदर कोरोनाबाधितांची संख्या आता काही हजारात मोजावी लागत असली तरी गडचिरोली, वाशिम, हिंगोली, धुळे आणि नंदुरबारमधली एकंदर बाधितांची संख्या अजून शेकड्यातच आहे. राज्यात काल कोविड-19चे 15,048 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले. राज्यात आतापर्यंत 11,49,603 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 79.64% इतकं झालं आहे. 326 रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली असून आतापर्यंतच्या मृतांची संख्या 38,084 झाली आहे. सध्या राज्यातला मृत्यूदर 2.64% इतका आहे. एकंदर बाधित आणि उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुण्यात सर्वात जास्त असली तरी या रोगानं सर्वाधिक मृत्यू मात्र मुंबईत झाले आहेत. कोविड-19मुळे मुंबईत 9,108 रुग्णांना प्राण गमवावे लागले. पुण्यात ही संख्या 5,972 आहे. ठाण्यात या रोगामुळे 5,006 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व शासकीय आणि खासगी शाळा, महाविद्यालयं अद्यापही बंद आहेत. मात्र दिवाळीनंतर राज्यातल्या इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल अमरावती इथं दिली. कोरोना काळातील सर्व नियम आणि अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे असं ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या टाळेबंदीनंतर आता राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. जवळपास सर्व बाबी खुल्या करण्यात आल्या असल्या तरी मंदिरं आणि विद्यामंदिरं अजूनही बंद आहेत. शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शाळा सुरू करताना सरकारच्या वतीनं एक चांगलं धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनानं बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिल्या जाईल अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. एखाद्या शिक्षकाचं वय 50च्या पुढे असेल तर त्या शिक्षकाऐवजी दुसऱ्या शिक्षकाला तिथं घेता येईल का? तसंच बाधित मुलं शाळेत येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का? असाही विचार सुरू असल्याचं कडू यांनी सांगितलं. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जदारांच्या थकीत व्याजावर चक्रवाढ व्याज न आकारण्याचा निर्णय घेणारं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात शनिवारी सादर केलं. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना फार मोठा आर्थिक दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची प्रतिक्रिया या प्रकरणातील पुण्यातल्या याचिकाकर्त्याचे वकील असीम सरोदे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. कोरोना संकट काळात सर्वसामान्य छोट्या व मध्यम व्यापार व्यावसायिक कर्जदारांकडून कर्ज हप्ते आणि व्याजावर व्याज आकारण्याची जी पद्धत प्रस्तावित करण्यात आली होती त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. मध्यम आणि लघु व्यावसायिकांना फायदा झाला पाहिजे आणि त्यांच्या सुद्धा लोन अमाऊंटचा विचार झाला पाहिजे अशी सुद्धा मागणी आम्ही केली. या कोरोना काळामध्ये कोणत्याच प्रकारचं व्याज घेता कामा नये. पूर्ण एकतर व्याजावर त्यांना माफी द्यावी, नाहीतर चक्रवाढ पद्धतीने व्याजावर व्याज असं न घेता सरळ पद्धतीने व्याज घ्यावं अशी आमची मागणी होती. छोटे लोन घेणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांना आता लोन आणि त्याच्यावरचं व्याज त्याच्यापासून मुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं साधारणतः दिसतं. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर असताना तब्बल 2,500 रुग्ण सापडले होते.
मात्र त्यामध्ये आता थोडी घट झाली आहे. जिल्ह्यात दिवसाला 100 ते 150च्या पुढे कोरोनाबाधित सापडत होते. ही संख्या आता 100च्या आत आली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही चांगलं असून मृत्यूचं प्रमाणही कमी झालं आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव इथल्या उपजिल्हा रुग्णालयात 208 लिटर ऑक्सिजनची क्षमता असणाऱ्या अद्ययावत आधुनिक यंत्रणेचं उद्घाटन शनिवारी संपर्कमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. ड्युरा सिलेंडर टँक बसवण्यात आल्यानं माणगावात आता ऑक्सिजनची उत्तम सुविधा उपलब्ध झाली असून यामुळे ऑक्सिजन रिफिलिंगची क्षमताही वाढली आहे. या यंत्रणेमुळे यापुढे ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहणार आहे. तसंच त्यावर योग्य नियंत्रणही ठेवता येणार आहे. तब्बल 7 महिन्यांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यातली पर्यटन स्थळं पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजू लागली आहेत. ओस पडलेल्या समुद्र किनाऱ्यांवर एटीव्ही बाईक किंवा घोडागाडीची सवारी करताना पर्यटक दिसू लागले आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर इथली अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र गेले 7 महिने पर्यटन बंद असल्यानं इथल्या छोट्या उद्योजकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. माथेरानमध्ये हातगाडीवाले, घोडेवाले यांचे मोठेच हाल झाले. तीच अवस्था समुद्र किनाऱ्यावरील गाडीवाल्यांची झाली. मात्र आता पर्यटन पूर्ववत सुरू झाल्यानं स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोरोना प्रतिबंधाची सगळी पथ्य पाळून आणि शासनाचे सर्व नियम पाळून आम्ही पर्यटकांचं स्वागत करीत आहोत, अशी माहिती कॉटेज चालक अक्षय घरत यांनी दिली. थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानच्या पर्यटनाला 2 सप्टेंबर रोजीच परवानगी दिली गेली होती. त्यामुळे माथेरानलाही पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. माथेरानची राणी अद्याप सुरू झालेली नसल्यानं ती लवकर सुरू व्हावी अशी मागणी स्थानिक करत आहेत. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड. कोरोना टाळेबंदीच्या काळात वीज बिल सक्तीनं वसूल न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. या 6 महिन्यात तब्बल 197 कोटी रुपये थकले आहेत. 24 मार्चला टाळेबंदी जाहीर झाली. सर्व व्यवसाय बंद पडले, रोजगार गेला. सध्या अनलॉक सुरू असला तरी व्यवसाय पूर्वपदावर नाही. अशा वातावरणात लोकांची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे वीज बिल भरण्यास सवलतीबरोबरच कोणाचेही वीज जोडणी कापू नये असे निर्देश देण्यात आले. नंतर सरासरी बिलं पाठवण्यात आली. आता रिडिंग घेऊन बिल पाठवणं सुरू झालं आहे. या कालावधीतलं वीज बिल माफ करण्याची मागणी अनेक पक्षांनी केली. त्यामुळे वीज बिल माफ होतील या अपेक्षेनं अनेकांनी बिलं भरलीच नाहीत. सध्या 4,11,568 घरगुती वीज ग्राहकांचे 141 कोटी 59 लाख रुपये, 42,790 व्यापारी वीज ग्राहकांचे 30 कोटी 81 लाख रुपये आणि 9,435 औद्योगिक वीज ग्राहकांचे 24 कोटी 29 लाख रुपये असे एकूण 4,64,411 लघुदाब वीज ग्राहकांचे 196 कोटी 69 लाख रुपये थकीत आहेत. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात लघुदाब वीज ग्राहकांनी 66 लाख रुपये वीज बिल दिलं आहे. नव्या मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुरक्षा नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत नियम मोडणाऱ्या नागरिकांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं प्रबोधनही करण्यात येत आहे. त्यासोबतच या नागरिकांना समज मिळावी म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कारवाईतून आतापर्यंत 35,50,950 रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला सिने कलाकारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता अनिल कपूर, स्वप्नील जोशी, शिवाजी साटम, संजय मोने, विनय येडेकर, नीना कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, वर्षा उसगावकर, पुष्कर श्रोत्री, हास्यकवी अशोक नायगावकर, जाहिरात विश्वातील प्रल्हाद कक्कर यांचा यात समावेश आहे. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचं सर्वांनी पालन करावं असं आवाहन या मान्यवरांनी मुंबईकरांना केलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णांची संख्या वाढली असली तरी रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.86% होतं. ते आता 88.10% इतकं झालं आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या कोविड-19च्या मृत्यू दरातही घट झाली आहे. गेल्या आठवड्यात मृत्यूदर 2.2% होता. तो आता 1.99% झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उपचार सुरू असलेल्या कोविड-19 रुग्णांची पुण्यातली संख्या मुंबईच्या दुप्पट.
रुग्णसंख्या वाढीची गती मंदावली असली तरी मुंबईतला मृत्यूदर राज्यात सर्वाधिक. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांमध्ये दिवाळीनंतर 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार. 7 महिन्यांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यातली पर्यटन स्थळं पुन्हा गजबजली आणि कोरोना काळात तब्बल 197 कोटी रुपयांची वीज बिलं थकली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा, निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी. नमस्कार.